गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मैत्री इलेव्हन संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. मैत्री इलेव्हन संघ पंचांनी मैदानाचा ताबा घेतलाय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. अजूनही एक सामना लगेच निघाले चहा प्यायला. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. ओव्हल इलेव्हन वर्सेस मैत्री इलेव्हन या दोन संघादरम्यान ठेवला जातोय हा सामना. ओव्हल इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि मैत्री इलेव्हन संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. क्षेत्ररक्षण सस्ते बॉन्ड लाईन वर आपल्याला दिसतात ओमकार मॅन फ्रॉम तुरळ आणि ओमकार म्हणजेच पपन मॅन फ्रॉम धामापूर. गोलंदाजी मार्कवर सतीश. पहिला चेंडू हवेत उडतोय. पपन चेंडू खाली जातो. पाहूया झेल होतो का. झेल सुटतोय. नक्कीच ओमकार मॅन फ्रॉम पाटगाव मोठी चूक करतोय. तीन सामन्यांमध्ये सामनावीर ठरला होता हा फलंदाज. त्याची झेल सोडतो. नक्की जर मोठी चूक होते. एक मोठा मासा गळाला लागला असता संगमेश्वर संघाच्या. पुढचा चेंडू धावसंख्या होते 3. तुम्ही खाता की मी खायचा. सरांना दिशेने पटवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतो. चेंडू जातो थेट यष्ट्यांच्या मागे. एक भली भक्कम अशी भिंत उभी आहे तेजस नावाची. त्याच्या हातात पुढचा चेंडू रनअप मध्ये थोडासा चुकतो सतीश. पुन्हा एकदा बॉलिंग मारतो. आता मात्र शुभम सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतो. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोचते ती
5 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू सतीशचा तेजससाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय नक्कीच. चेंडू तेड गेलाय यष्टी रक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू सतीशचा धावसंख्या 5. आता मात्र चेंडू हवेत उडतो, चेंडू खाली आदित्य येतोय, बाल गणेश म्हणून त्याला ओळखलं जातं. नक्कीच सुंदर झेल पकडतोय. काल सुद्धा या खेळाडूने असाच एक सुंदर असा झेल पकडला होता. पहिला धक्का बसतोय तेजसच्या रूपात. नक्कीच सलामीवर तंबूत परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो गणेश. बालगणेश कुठं आणला? संख्या झाली 5. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं षटक घेऊन येतोय ओंकार, मॅन फ्रॉम पाडगाव. सतीशच्या षटकात एक मोठी चूक केली होती. रोहन उर्फ रायनाचा एक झेल सोडला होता, तोच ओंकार. पाहूया गोलंदाजी मार्कला पहिला चेंडू. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता. रोहनला काही चेंडू समजला नाहीये. रोहन बाद होऊन तंबूत परततोय. एक झेल सोडला होता नक्कीच याच ओंकारने, पण सुंदर अशी गोलंदाजी करून रोहनचा कमी प्यारे षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहनला बाद केलं. आता मात्र रोहनची जागा घेण्यासाठी जातोय तो मंदार. मंदार नॉन स्ट्राईक लाईक गणेश. धावसंख्या झाले 5. 5 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. पुढचा चेंडू ओंकारचा सुंदर चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. सुंदर गोलंदाजी करतोय ओंकार. पुढचा चेंडू ओंकारचा मंदारसाठी. आता मात्र चेंडू जातो बॅटची कडा घेऊन डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. पंच डिक्लेअर 1 धावेचा इशारा करतात. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 6. पुढचा चेंडू ओंकारचा. आता मात्र सुंदर चेंडू होता. मंदारला काही चेंडू समजत नाही. दरम्यान चेंडू जातो थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. सुंदर गोलंदाजी करतो ओंकार आपल्या संघासाठी. नक्कीच आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने तटावला. नक्कीच ओंकार सुंदर क्षेत्ररक्षण करतो, सुंदर थ्रो करतोय. सतीश थ्रोचा सुंदर कलेक्शन करतोय आणि एक रनआउट स्वरूपात गडी बाद होतो. गणेश बाद होऊन तंबूत परततोय. रिटायर झालेला रोहित शर्माचा फॅन सुशांत.
फिल्डर कोणता आदित्य ओमकार दोन रन सात रन झाले सात सत्ता धावसंख्या होते 7. पुढचा चेंडू ओमकारचा मंदारसाठी. सुंदर चेंडू होता. दोन षटका अखेरीस ओव्हल 11 संघाची धावसंख्या होते 7. तीन गडी बाद 7 अशी धावसंख्या होते. मगाची पप्पांची मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू ओमकार मॅन फ्रॉम तुरळ लॉंग ऑनच्या दिशेने तटावला. सतीश चेंडूच्या पाठीशी येतो. दरम्यान चेंडू जातो थेट सीमापार. चौकार. सुशांतच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार आणि या चौकाराविषयी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. धावसंख्या होते ती 11. अक्कूकडे आहे बॉल बघ. चेंडू ओमकारचा सुशांतसाठी. आता मात्र सुंदर चेंडू होता. सुंदर कमबॅक करतो ओमकार. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीचा होता. निर्धाव जातो चेंडू. पुढचा चेंडू ओमकारचा. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने तटावला. विठोबा एक मोठी चूक करतोय. झेल सोडतोय सुशांतचा. साधा सरळ सोपा गावठी भाषेत बोलायचं झालं तर लॉलीपॉप झेल सोडतोय विठोबा. आधीच्या सामन्यात सुद्धा विठोबाने साधा सरळ सोपा असा एक झेल सोडला होता. सुंदरीचा तटावला होता. एकच ना एकच ना एकच चौथा. पुढचा चेंडू ओमकारचा मंदारसाठी. आता मात्र लोंगनच्या दिशेने तटावला. सतीश सुंदर झेल पकडतो. मंदार झेल बाद होऊन तंबूत परततो. चौथा धक्का बसतोय ओव्हल 11 संघाला. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो सुजय. 14. 4 गडी बाद 14. मरून द्यायचं ते पण दाखवली जाते. पुढचा चेंडू ओमकारचा सुजलसाठी. हलकेच तटावण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. मात्र चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एक धाव मिळते. याचबरोबर दरम्यान शेवटचा षटक घेऊन येतोय गणेश.
शेवटचे 6 चेंडू पाहूया ओव्हल 11 संघाचे फलंदाज किती धावा मिळवतात आपल्या संघासाठी या षटकात. ओंकार पहिला चेंडू गणेशचा सुशांत साठी त्रिफळाचीत होतो. सुशांत मात्र त्रिफळाचीत होतो. पहिला चेंडू गणेशचा बोल. दरम्यान सुशांत त्रिफळाची 2 तंबूत परततो. पहिला चेंडूवर गडी बाद करण्यात गणेशला मात्र यश येतोय. आता मात्र फलंदाजीसाठी गेलाय. सुशांतची जागा घेण्यासाठी गेलाय. संघाचा करता धरता आधारस्तंभ कर्णधार मालक मंदार जांभरुणकर. पुढचा चेंडू गणेशचा मंदारसाठी चेंडू हवेत उडतो. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सुंदर असा झेल पकडतोय. संस्कार सुंदर झेल पकडतोय. मंदार मात्र बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या आहे तिथेच 15. 6 गडी बाद 15. आता मात्र मैदानात जाताना दिसतो लिंगायत समाजाची आण बाण शान सूरज कारिवणेकर ओव्हल संघाचे मॅनेजर. पुढचा चेंडू गणेशचा सूरज साठी. हो काय फटका आहे. नजाकत भरा फटका सूरजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. 6 गडी बाद 16. सुजल पुढचा चेंडू गणेशचा सुंदर चेंडू होता. सुजलला काही चेंडू समजत नाही. दरम्यान चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. यष्ट्यांच्या मागे मात्र एक पप्पन नावाची भिंत आपल्याला दिसते. नक्कीच चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जाणार नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या होते 17. त्यांच्यासाठी सुयोग लिंगायत साखरपा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्या गोलंदाजीसाठी धावसंख्या होते 17. पुढचा चेंडू गणेशचा सुजल साठी. आता मात्र चेंडू हवेत उडतो. पप्पन चेंडू खाली आहे म्हणजे नक्कीच झेल होणार. अरे देवा पप्पन झेल सोडतो. 2 धावा मिळतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 19. नाही 2-4 चालू ठेवलं असतं. स्वीकारली होती आणि निर्धारित 4 षटकात 6 गडी गमावत
19 धावा केल्यात आणि मैत्री इलेव्हन संघाला 20 धावांचं आव्हान दिलेलं आहे. ओमकार पाडगाव ओमकार पाडगाव याच्यासाठी सुयोग लिंगा ओमकार पाडगाव याच्यासाठी सुयोग लिंगायत साखरपा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राजापूर संघाबरोबर झालेला सामना आणि आत्ताच्या सामन्यात सुंदर गोलंदाजी केल्याबद्दल ओमकार पाडगाव याच्यासाठी सुयोग लिंगायत साखरपा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चालू असलेला सामना ओव्हल इलेव्हन वर्सेस मैत्री इलेव्हन या दोन संघादरम्यान खेळला जातोय. ओव्हल इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि निर्धारित 4 षटकात 4 गडी गमावत 19 धावा केल्यात आणि जिंकण्यासाठी संगमेश्वर संघाला 20 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 24 चेंडू आणि 20 धावा. काय ना मैत्री इलेव्हन संघाकडून सलामीसाठी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत सतीश आणि पपन म्हणजेच ओमकार. स्ट्राईकला आहे सतीश, नॉन स्ट्राईकला पपन. पहिल्या षटक घेऊन येतो सुजल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. हाय पिच ऑफसाईडच्या दिशेने तटावलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण होतोय, त्याचा फायदा मात्र फलंदाज घेत आहेत. 2 धावांनी संघाचं खातं खोललं जातं. श्री गणेश होतोय आणि सतीश स्वतःचंही खातं खोलतोय या 2 धावांनी. पुढचा चेंडू सुजलचा. सुंदर चेंडू होता. चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. पुढचा चेंडू सुजलचा सतीश साठी. ऑफसाईडच्या दिशेने पटावला. सर्कल मधला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. दरम्यान फलंदाज 3 धावा पूर्ण करतात आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 5. तुम्ही कुठल्या पुढचा चेंडू सुजलचा. स्ट्राईकला पपन. हाय पेस पटावलाय.
एक धाव घेतले, स्वतःचं खातं खोललंय, संघाच्या खात्यात एका धावेने भर घातले, धावसंख्या झाली 6. जिंकण्यासाठी मापक असं 20 धावांचं आव्हान. 24 चेंडूंमध्ये 20 धावा असं आव्हान होतं. नक्कीच अतिशय शांत पद्धतीने खेळताना दिसतील आपल्याला संगमेश्वर संघ. थोडस क्षेत्र रक्षण होतं भूषण याच्याकडून. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 8. चालू षटकात पहिलं जिंकण्यासाठी 20 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत 8 धावा झाल्यात, अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने तटावला चेंडू जातो थेट सीमा पार. चौकार आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या 2 अंकात पोहोचते. धावसंख्या होते ती 12. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. पप्याचं नाव आता मात्र दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने तटावला. पंचांचा इशारा होतो 4 धावांचा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती 16. दरम्यान या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतात वैभव लिंगाट, शिपोस्कर तसेच अक्षय गुरव भातगावकर. स्कोरर म्हणून आपल्या इथे गेले 2 दिवस कामगिरी करताना दिसतात आपल्याला प्रवीण लिंगाट, पांगरटकर. पुढचा चेंडू मंदारचा. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात, गोलंदाजाला दंडित करतात. अवांतर स्वरूपात एक धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होते 17. आता मात्र जिंकण्यासाठी नाममात्र 3 धावांची आवश्यकता आहे. चालू षटक आहे दुसरं, अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. शेवटची सामन्याची औपचारिकता बाकी आहे. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू पकडला काही समजत नाही. दरम्यान चेंडू जातो थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. पुढचा चेंडू मंदारचा पप्पनसाठी. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. विनिंग शॉट. चेंडू जातोय थेट सीमा पार. षटकार. याचबरोबर मैत्री 11 संघ फायनल मध्ये पोहोचतोय. यानंतर होणारा सामना, फायनलचा सामना मैत्री 11 संगमेश्वर वर्सेस मार्लेश्वर लांजा या 2 संघादरम्यान खेळला जातोय. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करीन नाणेफेकीसाठी पॅव्हिलियन पाशी यायचंय.